ॲज अ कॉमेंटर म्हणून लीड करतायत आमचे संदीपजी बोराडे सर. बराचसा इतिहास या स्पर्धेचा त्यांना देखील माहिती आहे आणि ज्यावेळी त्यांचा टर्न येईल त्यावेळी नक्कीच या स्पर्धेचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. परंतु जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. आजच्या या रात्रीतील तिसरी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते आहे. एकीकडे तुम्ही पाहू शकता स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे या ठिकाणी स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव. या दोन टीम दरम्यान ही महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. यस, नक्की आपण पाहतोय अगदी मंचावरती उपस्थित आमचे रवी लोभी आहेत आणि आज खरं म्हणायला गेलं तर स्पर्धेची सुरुवात आहे. ग्रीन सिग्नल आलाय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर त्यांचे सुपुत्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. वेदांत, आपल्याला सुद्धा वाढदिवसाच्या या व्यासपीठातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि दोस्ती ग्रुपकडून सुद्धा आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यस, जाऊया मॅचकडे. जितेंद्र देशमुख, आपण मंचावरती या. आपणास विनंती, आपण मंचावरती या. पहिल्याच बॉलवरती जर पाहायला गेलं तर अतिश रुटे खऱ्या अर्थानं या वासरेखंडा विभागामधील अगदी यंग टॅलेंट आहे. जबरदस्त फलंदाजी करतो आणि अगदी आपण कर्जत प्रीमियर लीगमध्ये पहिलं अर्धशतक ज्याच्या बाटमधून पाहिलं होतं तो अतिश रुटे ऑन स्ट्राईक होता. त्याची पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं झेल पकडण्याची संधी होती. शतरक्षकाने तिथे चुकी केली, झेल ड्रॉप झाला आणि एक सिंगल डाव इथून जरूर आपल्याला पाहायला मिळते. अकाउंट ओपन झालाय स्वर्गीय सुनील 11 बी टीमचं. आदरणीय मोतीरामजी घरात यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. फार चांगले गॅप शोधत होती, फ्लाय केलं होतं, टो केलं आणि नंतर मात्र फटका खेळला गेला. खरं म्हणायला गेलं तर धोक्याची घंटा वाजली होती. नक्कीच 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 संदीप सर, आपण पाहताय पहिल्या बॉलवरती आतिश रुटे आणि दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहताय या ठिकाणी रवी फुलावरे आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने कट करायचं होतं, थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉलला खेळायचं होतं, फटका फसला होता. एका हाताने झेल कॅरी करण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप झाला. दोन्ही फलंदाजांना संधी मिळाली आहे. त्या संधीचा कितपत इथून फायदा उचलतील हे दोन्ही फलंदाज ते येणाऱ्या बॉलवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये प्रमोद गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र कट केलाय, अगदी आपण पाहताय गॅपमधनं बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथून चांगला बॉल डिलिव्हर्ड होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. एकच जाव इथून पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलवरती आहेत ना 3 सिंगल, अगदी या तिन्ही सिंगलमध्ये भरपूर मोठी रिक्स होती. त्या 3 सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळाल्यात. 3 धाबा धाव फलकावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुनील 11 बी टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. बन्नाट फॉर्ममध्ये खऱ्या अर्थानं स्वर्गीय सुनील 11 बी टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे चांगले चांगले खेळाडू या टीममध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता प्रमोद चांगली गोलंदाजी करतात, लेफ्ट हँड गोलंदाज. हा फटका इथे अगदी आपण पाहतोय ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक कंप्लीट झाली आहे. एकच धाब्यातून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं जर पाहायला गेलं ना तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 वरती. पहिल्या 4 बॉलवरती अगदी पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जिथे फक्त 4 बॉलमध्ये 4 सिंगल, जिथे पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली आतापर्यंत प्रमोद यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत राहिले 4 बॉलमध्ये 4 धाबा त्यांनी खर्च केला. जे विस्फोटक आक्रमक फलंदाज आहेत खऱ्या अर्थानं इनफिल्डमध्ये चांगले मोठे फटके मारू शकतात, अशा फलंदाजांना थांबवण्याची ताकद इथे दाखवली आहे गोलंदाज प्रमोदनं. हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा होता, शॉट चेक करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. आतिश रुटे जो इनफिल्डच्या भरून चांगली फटकेबाजी खेळतो, गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे. त्याच्या विरोधामध्ये प्रमोदनं जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. याच विभागामध्ये आतिश रुटेचा भरपूर मोठा बॉल आहे. त्या आतिश रुटेला इथे थांबवलंय गोलंदाज प्रमोदनं. डॉट बॉल फेकला, चांगली गोलंदाजी राहिली आहे. कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर होता, हलक्या हाताने कट केलाय. अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या बाजूने बॉलला काढलाय, बॉल डीप मध्ये चाललाय. तिथे थोडस फंबल, बॉल सीमा पार. आतिश रुटेच्या बाट मधून आलाय या इनिंगचा पहिला चौकार. चला जास्त बळ घेऊ नका.
प्रत्येक षटकासाठी, प्रत्येक विकेटसाठी, प्रत्येक बॉलसाठी आपल्याकडे टीम मीटिंग नाही आहे. 3 षटक समाप्त झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक येईल. त्याचवेळी तुम्हाला एक शॉर्ट टीम मीटिंगसाठी वेळ असेल आणि त्याच्यानंतर लगेच मॅचला सुरुवात होईल. 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटं आहेत. 4 षटकं तुमची 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. तसे इन्स्ट्रक्शन आमचे ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये करतील आणि आमचे साथी स्कोरर या ठिकाणी टायमर सेट केला आहे ते देखील आम्हाला सांगतील. आम्ही तुम्हाला वारंवार ही सूचना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करू. इथून 1 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 1 ओव्हरमध्ये 10 बॉल आल्या, त्या आत विकेट इथून आली नाहीये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुनील 11 बीड टीमची काही जबरदस्त मॅच पाहायला मिळते. आजच्या या रात्रीतील अगदी आपण पाहताय 3री मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच, प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला जरूर पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पहिली मॅच जर आपण तिथे पाहायला गेलं ना तर सांडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये पळसझरी या 2 टीममध्ये धाबा बचाव झाला होता. आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय दुसऱ्याच मॅचमध्ये अगदी आपण पाहायला गेलं ना तर मुकपे आणि त्यांच्या विरोधामध्ये वेनगाव या टीममध्ये धावसंख्येचा पाठलाग होताना पाहायला मिळतं. म्हणजे अगदी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजांना देखील तेवढीच या ठिकाणी मुभा आहे आणि त्यानंतर फलंदाजांना देखील, म्हणजे दोघांनाही भरपूर मोठी इथे हा व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते. सेकंड ओव्हरमध्ये आपण सेकंड पॉवरमध्ये पाहू शकता गोलंदाज धनराज ज्यानं पहिला चेंडू अव्वांतर फेकलाय. 9 धावा धाव फलकावरती मोठी मदत मिळाली आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाजांना देखील आणि फलंदाजांना देखील याच मैदानामध्ये अगदी पाटा विकेट आहे. या विकेटचं कट केला. अगदी आपण पाहताय पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या बाजूने बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. रबीच्या बाट मधून आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे अगदी आपण पाहते चांगले बॉल होतात त्यांना सन्मान देत आहेत. सिंगल डबल इथे मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतंय. त्यानंतर अगदी खराब बॉलवरती आक्रमण होताना इथे पाहायला मिळत आहे. आणखीन एक चांगला बॉल वेगवान होता, पडल्यानंतर अगदी टेक ऑफ करत असताना एसटी रक्षकाकडे निघालाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाजांना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळाली या विकेटवरती. ज्यावेळी बॉल अगदी डिलिव्हर्ड होतोय ना त्यावेळी वेगानं अगदी पुढे सरसावतोय. टेक ऑफ देखील होतोय. उचली घेणारे बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. थांबलाय इथे मात्र अगदी आपण पाहताय 13 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत आलात. या षटकातील 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. अगदी पहिला बॉल अव्वांतर आला होता, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आपण पाहताय. लगेच कमबॅक देखील पाहायला मिळालं. गोलंदाज धनराज फुलालेंचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. अगदी आपण पाहताय टोला लागला होता बॉल, डायरेक्ट चिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे धाव कोणतीही मिळणार नाहीये. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती फेस करत असताना चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू इथून निर्धाव केले. थोडीशी चुकी आता मैदानाच्या आतमध्ये केली जाते का ते बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय सुनील 11 बीड टीमच्या रबीकडनं, कारण की जिथे चौकार आला होता त्यानंतर थोडीशी समजदारी दाखवणं देखील फार गरजेची आहे, कारण गोलंदाजी त्या ताकदीची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. माहिती आहे आता यावेळी गोलंदाजाला देखील फलंदाजाचा फुटवर्कच होत नाहीये, जाग्यावरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा वेळी त्याच्यापासून थोडेसे दूर चेंडू फेकून इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रणनीती आखली जाते गोलंदाजी करणाऱ्या रोहिदास टिखंडे गणेगाव टीम कडनं. ऑन साइडला हा ड्राईव्ह केला, एक धाब इथून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानिशीर धाव फलक तुम्ही पाहू शकता जाऊन पोहोचलाय. 14 धाबा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय चांगली मॅच, समजदारीचं क्रिकेट, संयमी क्रिकेट, शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. जास्त बळ घेऊ नका, आपल्याला वारंवार ही सूचना केली जाते. बघ ज्यावेळी शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये येईल त्यावेळी विचारू नका की हा फिल्डर आतमध्ये कसा आला. 14 आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धनराज इथे फटका फसला, डायव्ह लगावत असताना स्वतःला स्ट्रेच केलं. काय कमालीचा झेल या ठिकाणी कॅरी केलाय. पहिला आदरा मिळतोय.
बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुनील 11 बीड टीमला महत्वपूर्ण फलंदाजीतून परततोय आतिश रुटे. टीमचा ट्रम्प कार्ड हास टू द डिपार्ट. देखील सहर्ष स्वागत करूया. A1 जोडी चषक 2025 मध्ये दोस्ती ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. लाईट्स पहा किती अप्रतिम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चला जास्त वेळ घेऊ नका. विकेट आली आहे. पहिला फलंदाज इथून बाद झाला. आतिश रुटे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय करण देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यात 14. चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू होती. संयम खऱ्या अर्थानं दाखवला जात होता. परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर रवी डॉट बॉल केला. तो प्रेशर झाला होता. आतिश खऱ्या अर्थानं तो प्रेशर रिलीज करण्याचं काम करत होता. परंतु तो तिथून बाद झाला. प्रमोद आला पुन्हा एकदा. सेकंड स्पेल मध्ये फटका समोरच्या दिशेनं लॉप केला होता. क्षेत्ररक्षक पुढे आले. बॉल त्यांच्या अगदी डोक्याच्या वरून निघालाय. परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धाबा इथून पाहायला मिळतात. हा दुसऱ्यांदा जीवदान मिळाला खऱ्या अर्थानं रवी फुलावरे या फलंदाजाला. डावकुऱ्या हाताचा विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. कोणत्या क्षणी घेर चेंज करण्याची ताकद या फलंदाजाकडे. मोठे फटके याच्या बॅटमधून सातत्यानं पाहायला मिळत आहेत. ज्या वेळी स्वर्गीय सुनील 11 टीम अडचणीमध्ये असताना त्यावेळी या फलंदाजानं आपल्या टीमला बाहेर काढण्याचं काम केलंय. त्याच फलंदाजाला नेमकं 2 जीवदान इथून मिळालेत. धाव फलकावरती आपण पाहताय 16 आलात. तिसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेल मध्ये प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुऱ्या हाताचा 30 सर्रार गोलंदाज व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतीये. समोर टाकला होता. खोलवर टाप्याचा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नॉट साईड एंड वरचा फलंदाज निघाला होता. परंतु तिथे बॉल हातामध्ये कॅरी झाला नाहीये गोलंदाजाच्या. आणि इथून आणखीन एक डॉट बॉल. मोठे फटके जरूर येत आहेत स्वर्गीय सुनील 11 बीड टीमसाठी. परंतु त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये डॉट बॉल देखील खेळले जातात. म्हणजे जे चौकार येतात त्या चौकारांचा कुठेतरी अगदी आपण पाहताय धावसंख्या पुढे नेत असते. परंतु त्यानंतर डॉट बॉल खेळल्याने जे प्रेशर आहे ते बॅटिंग करणाऱ्या टीमवरती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय. धाव फलकावरती आल्या त्या 16. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत आपण पाहताय 2 बॉलमध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्यात प्रमोद या गोलंदाजानं. इकॉनॉमिकल फेल आतापर्यंत राहिलाय. पहिल्या षटकामध्ये 8. त्यानंतर अगदी आपण पाहताय धनराजनं 6 धाबा देत 1 विकेट मिळवला होता. पहिला ब्रेक थ्रू. बॅक टू द बॉलर. फटका चांगला आहे व्ही शेप मध्ये. अगदी आपण पाहता लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. अलॉंग दी कार्पेट फटका चांगला होता. गॅप शोधू शकले नाहीयेत. 1 धाव आली आहे. 17 धाव फलकावरती. किमान 5 षटकांमध्ये 40 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धाव फलकावरती लावणं फार गरजेचं राहील. स्पीडअप करा. आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय या ठिकाणी ही स्पर्धा तुम्ही घर बसला देखील पाहू शकता. स्टार टेनिस वर्ल्ड डॉटिंगच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्लॅरिटी आणि क्वालिटी सातत्यानं चर्चेमध्ये राहिली आहे. टिंकू लोबी आणि त्यांची संपूर्ण टीम टेक्निकल रूम मध्ये अक्षय पाचिलकर खऱ्या अर्थाने या टीमला लीड करतात. चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न आमचे ऑफिशियल तरुण डे सर आम्हाला सांगतात. हा व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते. 18 धाव फलकावरती आपण पाहू शकता. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुनील 11 बीड टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. इथे फटका चांगला आहे.
तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता, थोडीशी लेझी खऱ्या अर्थानं धाव घेण्याचा प्रयत्न. पहिली धाव अगदी अगदी पाहायला गेलं ना तर हलबारपणे ते कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेचा कोणताही कॉल झाला नाहीये. जास्तीत जास्त साईक हवी रवी फुलावरेला. तो साईकवरती येण्याचा प्रयत्न करतोय, कारण की जास्तीत जास्त साईक जर त्याच्याकडे राहिली तर इथून खऱ्या अर्थानं किमान 40 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धाबा आपल्याला धाव फलकापती नक्की पाहायला मिळतील. धाव फलकापती आल्या 19 धाबा. प्रमोदचं कौतुक करायला हवं, ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. पुढे सरकले. यावेळी अगदी आपण पाहतो ऑन साईडला खेळायचं होतं, टायमिंग साधता आलं नाहीये. एक धाब्यातून कंप्लीट होती आहे. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. 20 धाबा एका धाब्यानं धावफलक पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं जातं, कारण की जिथे बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं 20 धाबा आल्यात. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आहे. रवी फुलावरे खऱ्या अर्थानं थोडीशी समजदारी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. त्याला देखील माहिती आहे इथून मी जर का शेवटच्या बॉल पर्यंत थांबलो ना तर एक चांगली टोटल जरूर पाहायला मिळेल. इथे बाटला ब्रश झाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे फलंदाज अगदी सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. 21 धाबा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये अगदी आपण पाहू शकता इथून पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुनील 11 या टीमच्या धाबा आपल्याला पाहायला मिळतात. ते 21 आमचे पप्पूदादा गायकवाड यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. पाणी घेऊन जा. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. जास्त वेळ लावू नका. त्या ठिकाणी आगमन झालंय आपलं स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी सहर्ष स्वागत. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाबा धावफलकामध्ये आल्यात त्या 21. बॅटिंग करते स्वर्गीय सुनील 11 बी टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये फीडिंग करते रोहिदास शिखंडे, स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव टीम. टॉस जिंकल्यानंतर खऱ्या अर्थानं फील्डिंग करण्याचा डिसिजन घेतला होता गणेगाव टीमनं, आणि तो डिसिजन अगदी योग्य आहे की काय असं पहिल्या 3 षटकांमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय सन्माननीय आमचे रुपेशदादा गारे या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याचनंतर सन्माननीय चेतनजी चौधरी आणि त्याचनंतर सन्माननीय अतुलजी देशमुख या त्रिमूर्तीनं केलेलं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल, आणखीन एक वाईट बॉल इथून पाहायला मिळतोय. कारण आता लाईन चेक केली त्यानंतर हा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला. वाईट बॉल आला. 22 धाबा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. संदीपजी माने सर आपण पाहताय, जीपी पॅनलचे हे देखील पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी माडवरून या स्पर्धेसाठी दाखल झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे ए जानते खान फलंदाज बाद. या ठिकाणी आदरणीय जनार्दनजी गायकवाड सर उपस्थित झाले. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल मच्छिंद्रजी हजारे सरांना की आपल्या शुभ हस्ते जनार्दनजी गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दोस्ती ग्रुप आयोजित A1 जोडी चषक 2025 आपण पाहतोय. पर्व तिसरे. जसं म्हटलं गेलं की यावर्षी एक नाविन्यपूर्ण प्रयोग, गत वर्षाची कमेंटमेंट पूर्ण केली, अर्थात त्याचा मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी मात्र या ठिकाणी बाईक जरूर पाहायला मिळेल. आणि
नेक्स्ट मॅचचा कॉल जरूर देऊयात आपण. या ठिकाणी भैरवनाथ कोंदिवडे आणि त्याच्या विरोधात श्री 11 भाकरीचा पाडा टीम. भैरवनाथ कोंदिवडे आणि श्री 11 भाकरीचा पाडा टीम, दोन्ही टीमला विनंती असेल मध्यांतराला आपला टॉस केला जाईल. जो कॅप्टन हजर असेल त्याला टॉस विन दिला जाईल आणि जो गैरहजर असेल त्याला मात्र निर्णय प्रलंबित ठेवावा लागेल आणि त्याच्यासाठी मात्र पेनल्टी सुद्धा बसली जाईल. मध्यांतराला टॉस करणं हे अनिवार्य असेल, हा स्पर्धेचा नियम आहे, याची नोंद घ्या आपण. भैरवनाथ कोंदिवडे आणि त्याच्या विरोधात श्री 11 भाकरीचा पाडा टीम. चला दोन्ही टीमसाठी कॉल दिला. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच उपस्थित राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इथून अगदी पाहताय आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट हँड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ज्यानं 18 नंबरची जर्सी परिधान केली आहे. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, अगदी आपण पाहताय रवी फुलावरे ज्याच्याकडे क्षमता आहे त्याच्या विरोधामध्ये डॉट बॉल सातत्यपूर्वक स्क्वेअर कटचा हा फटका अगदी आपण पाहताय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मोठाचे असे फिल्डरसाठी पोहोचले त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धाबा इथून पाहायला मिळतात. फेकी देखील अचूक आपल्याला पाहायला मिळते. सॅकिंग गेंडवरती सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये इथून फेकी झाली आहे. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धाबा धावफलकावरती आल्या त्या 25. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना अभि हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अभिन आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट त्यांना मिळवले, 3 धाबा खर्च केल्यात, 1 वाईट देखील आला, म्हणजे 4 धाबा त्यांना आतापर्यंत खर्च केल्यात 25 धाबा धावफलकावरती. इथे फटका फसलाय. लीडिंग एज थर्ड अटॅम्प मध्ये झेल कॅरी झालाय. रवी फुलावरे हा फलंदाज बाद. इथून आपण पाहताय विकेट आली. रवी फुलावरे बाद झालाय. चांगली खऱ्या अर्थानं गोलंदाजी चालू आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन भाकरीचा पाडा आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगलाय, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरून बॉलला पाठवलाय. बॉल चाललाय हवाई सफर आउट ऑफ द पार्क. या इनिंगचा पहिला षटकार. हा प्रेक्षक वर्ग तुमच्यासाठी संधी आहे. या स्पर्धेसाठी आयवा झेल षटकारात बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराचा जो झेल टिपेल त्याच्यासाठी तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे आयोजकांकडून, याची आपण नोंद घ्या. चला आयवा झेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज संपूर्ण दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आयवा कॅच पकडा, 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला जरूर मिळेल. आणि अगदी नेक्स्ट मॅच साठी आपण इनॅक्शन भाकरीचा पाडा टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थानं भाकरीचा पाडा या मैदानावरती जी स्पर्धा झाली होती सरपंच चषक 2025, त्या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजानं अगदी कमी कालावधीमध्ये फार चर्चेमध्ये राहिला दीपेश, ज्यानं 5 विकेट ऑल कंप्लीट केला होता, तो इन ॲक्शन आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल. ज्यानं 5 विकेट ऑल कंप्लीट केला होता, मेडन षटक फेकलं होतं. काही जबरदस्त गोलंदाजी राहिली होती त्या दीपेशची त्या मैदानावरती, तो इन ॲक्शन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. षटकार आला अगदी आपण पाहताय कैलासच्या बाटमधून आणि धाबा धावफलकामध्ये तब्बल आपल्याला पाहायला मिळतात त्या 31. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी विशाल. पहिला बॉल अबंतर आला, एक्स्ट्राची धाव पाहायला मिळतीये. 32 धाबा धावफलकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. धाबा येत नव्हता, संघर्ष चालू होता स्वर्गीय सुनील 11 बीड टीमचा, परंतु तो संघर्षाची लढाई समाप्त झाली आहे कारण की कैलास यांच्या बाटमधून हा षटकार आला. इथे फुलालेंचा बॉल समोरच्या दिशेनं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव पाहायला मिळेल.
एका धाबानं आपण पाहू शकता धावफलक जाऊन पोहोचले 33 वरती. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. किमान 40+ धाबा जमवायच्या आहेत. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठे फटके आले तर चांगली टोटल आणि त्या टोटलला खऱ्या अर्थानं डिफेन्स करत असताना गोलंदाज तेवढ्या ताकदीचे स्वर्गीय सुनील 11 बीडकडे आपल्याला पाहायला मिळतील. एकदे आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक वाईट बॉल आपण पाहताय. आमचे तरुणजी डे सर खऱ्या अर्थानं आम्हाला सांगतात वाईट बॉल आला या स्पर्धेसाठी. JP पानल चांगला बॉल. आणखीन एक अगदी आपण पाहताय उचली घेणारा बॉल पडल्यानंतर टेक ऑफ करतोय. खेडेकडे खेळण्याचा प्रयत्न अगदी फुटवर्कच नाहीये आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जो स्लॉटमध्ये होता त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलं परंतु अगदी आपण पाहताय ज्यावेळी बाहेर टाकले जातात डॉट बॉल येतात. इथे पुल करायचा होता. व्यवस्थित कनेक्शन नाहीये. स्वतः गोलंदाज ट्राय करतात. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न 9 सेकंडवरची डायरेक्ट हिट झाली आहे. तिसरी धाव इथून घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलंय थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला. चेक केलं जाईल StarBallTennisCricket.in माध्यमातून. इथे फलंदाज सेफ आहे की नाही. डेंजर एंड झोनकडे होता रुपेश गवळी आपण पाहताय. आणखीन एक अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो बीड टीमकडनं. तो देखील चर्चेमध्ये राहिला परंतु अगदी आपण पाहता आता टीम थोडीशी अडचणीमध्ये. इथून टार्गेट सेट करायचं. टॉस गमावला. बॅटिंग आपल्या वाटायला आले आणि ती बॅटिंग स्वीकारत असताना एक चांगली टोटल तुम्हाला जमवायची आहे. त्याच्याकडे तुम्हाला पाहावं लागेल आणि ते पाहत असताना आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला 34 जरूर पाहायला मिळाल्यात. पेंडिंग डिसिजन या ठिकाणी. अमितजी डांगरे सर खऱ्या अर्थानं आपण पाहताय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये TB अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी योग्य ते निर्णय आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. StarBallTennisCricket.in माध्यमातून चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. 3 कॅमेरासह या स्पर्धेला कव्हर करते टिंकू लोबी आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ऑपरेटर आमचे टेक्निकल रूममध्ये आपण पाहू शकता अक्षय पानशिलकर यांना. चांगले ऑपरेटिंग त्यांचे आपल्याला पाहायला मिळते. विविध अँगलनं हा डिसिजन चेक केला जातो. रुपेश गवली खऱ्या अर्थानं 9 सेकंडवरती डेंजर एंड झोनकडे होता. डायरेक्ट हिट झाली होती. त्यावेळी ज्यावेळी असताना बॉल धडकलाय त्यावेळी फलंदाजाची बॅट पॉपिंग क्रीजमध्ये आहे की नाही हे चेक केलं जातं. फलंदाज सेफ आहे. 2 धाबा इथून कंप्लीट झाला. 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाबांना अगदी पाहू शकता धावफलक जाऊन पोहोचला. 36 धाबा धावफलका. चांगला बॉल. इथे साईक अभि साईक सोडले कैलासनं आणि इथे परतावा लागेल. वाईट बॉल. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. सर कोणता फलंदाज. कैलासला इथून परतावा लागेल. शकता 37 धाबा धावफलकावरती. 4 फलंदाज इथून माघारी परतलेत. स्वर्गीय सुनील 11 बीड टीमचे आपण पाहताय महत्वपूर्ण 4 फलंदाज आपल्याला इथून माघारी परतताना पाहायला मिळतात. या शतकातील जर पाहायला गेलं ना तर अगदी आपण पाहताय अवघ्या आदरणीय कमलेशजी यादव यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. कमलेशजी यादव. इथे पंच पुन्हा एकदा सांगतात वाईट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे गोलंदाजाची. विशाल हा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये वाईटचे हॅट्रिक इथून कंप्लीट करतोय. जिथे धाबा येत नाहीयेत तिथे धाबा देण्याचं काम करतोय. इथून धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जरूर आपण पाहू शकता
38 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 3 बॉल बाकी आहेत. वाईट प्लस रनआउटची विकेट. विकेट सॅक्रिफाईस केली आहे रुपेश गवळीला. इथून अगदी आपण पाहते स्ट्राईक हवी आहे. शेवटचे 3 बॉल इथून फेस करायचे आहेत रुपेश गवळीला. एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का? आणि खऱ्या अर्थानं टीम देखील त्या मोठ्या फटक्याकडे पाहते आहे, कारण की रुपेश गवळीकडे ती क्षमता आहे, ती कॅपॅबिलिटी आहे त्याच्याकडे. तो करू शकतो, तो मारू शकतो, हे माहिती आहे. त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 39. या षटकामध्ये आतापर्यंत वाईट आलेत. तब्बल 5 वाईट या गोलंदाजांना आतापर्यंत फेकलेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 5 वाईट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे 5 अवांतर धावा या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाल्यात. शेवटचे 3 बॉल गोलंदाजीसाठी विशाल आपण पाहताय. प्रयत्न चालू आहेत. इथे देखील आपण पाहताय फटका समोरच्या दिशेनं लाफ केला. लॉंग ऑफ मध्ये 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न पलटले त्या ठिकाणी. इथे 1च धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धाबेसाठी आणखीन एक फलंदाज इथून परततोय. इथे अगदी आपण पाहता शॉर्ट बॉल होता. शॉर्ट आर्म पुल करायचा होता. प्रयत्न चांगले झाले परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 व्हाईट बॉल फेकल्यानंतर आता अचूकता आपल्याला पाहायला मिळतीये ती गोलंदाज विशालची. स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव या टीम कडनं. आणखीन एक व्हाईट बॉल. ज्या वेळी विशालनं आउटसाइड दी ऑप्शन चेंडू फेकलेत ना त्या वेळी व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु ज्या वेळी अगदी आपण पाहताय ना की गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग केलेत त्या वेळी अगदी आपल्याला डॉट बॉल देखील पाहायला मिळालेत. फुल लाईनचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी वेगानं सरसावलेत. फेकी कदाचित चुकीच्या एंडला झाले की काय. 2 तर कंप्लीट झाल्यात का तिसरी मिळणार. आणि तिसऱ्या धाबेसाठी फलंदाज इथून खऱ्या अर्थानं परततोय. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचलाय. ते 43 धाबा या 30 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुनील 11 बीड टीमच्या. इथून आता बनवायचे आहेत स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव टीमला 44 धाबा. यस विनंती करेल बैरनाथ कोंदिवडे आणि त्याच्या विरोधात श्री 11 भाकरीचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. बैरनाथ कोंदिवडे आणि त्याच्या विरोधात श्री 11 भाकरीचा पाडा टीम. आणि जनार्दनजी गायकवाड सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला कॉल असेल बकरीचा पाडा टीम श्री 11 बकरीचा पाडा. छापा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय बैरनाथ कोंदिवडे टीम. डिसिजन बॉलिंग आहे ना. बॉलिंग यस असो परंतु तुमच्याकडे जरूर जाईन. दोस्ती ग्रुपचं आयोजन आहे. A1 जोडी चषक काय सांगाल एकंदरीत त्या संपूर्ण आयोजनाबद्दल. खूप छान आयोजन आहे आणि कर्जत तालुक्यामधील नंबर 1 आयोजन असं म्हटलं तरी चालेल. येस टॉस जिंकलात. बॉलिंगचा निर्णयच का. कारण सर आमच्याकडे बॉलर चांगले आहेत. बॅट्समनचं तसं वाईट असं काही नाही पण थोडे बॉलर चांगले असल्यामुळे बॉलिंग. याचं उत्तर मी नंतर देईल परंतु असो काही का नाही असो परंतु माझ्यासाठी तुम्ही बोलले हे फार महत्वाचं आहे. असो वेल आणि या बकरीचा पडा टीम टॉस गमावलाय. जिंकला असता तर निर्णय काय असता.
आम्ही बॅटिंगच करणार होतो. यस, चला बॅटिंग करणार होते, परंतु आता समोर कोंदिवडी टीम आहे, यांच्या विरोधात महत्त्वपूर्ण 2 बॅटर. बॅटर असं कोणी नाही, आमचे प्लेयर आहेत, ते सगळ्यांच्यावर विश्वास आहे आमचा. बघू आता चांगला केलं तो जिंकेल. चला, एक तर असं म्हणेल की आज या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री आहे तुमची, काय सांगाल एकंदरीत त्याबद्दल? त्यासाठी सर्व त्यांचे आभार मानतो आणि नरेंद्र दादा त्यांनी आम्हाला एंट्री दिली, त्यांचे देखील आभार मानतो. यस, दोघांनाही शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. जाऊया कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडलं जातोय. अर्थातच अगदी श्री 11 बाकरीचा पाडा नरेंद्रजी कुमारे यांनी पुरस्कृत केलेली टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर त्यांच्या विरोधात याच विभागात प्राबल्य दाखवणारे भैरवनाथ कोंदिवडी टीम. श्री 11 टीमचे पुरस्कर्ते नरेशजी गोमारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून A1 जोडी चषक 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. अर्थातच नरेंद्रजी कुमार यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. बरीचशी चर्चा त्यांच्या बाबतीत सुद्धा रंगली जाईल. अगदी कडावचं मैदान कोण विसरेल, ज्यांनी मात्र क्रिकेटमध्ये जर विचार करायला गेलं तर बऱ्याचशा संघांना ते सातत्यपूर्ण पुरस्कृत करताना दिसून येत आहेत नरेंद्रजी कुमारे. परंतु त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पाहिलं होतं की जवळजवळ 3ऱ्या गुलालाचे ते मानकरी झाले होते. आता हा शब्द वापरणं फार गरजेचं आहे. बैलगाडा शर्यतींचा आखाडा असला की 3रा गुलाल म्हणजे गुलाल हा शब्द येतोच. आणि नरेंद्रजी कुमारे त्यावेळी 3ऱ्या गुलालाचे मानकरी ठरले होते. जाऊया मॅचकडे. आज मात्र त्यांनी श्री 11 बाकरीचा पाडा टीमला पुरस्कृत केला आहे. एक वाईल्ड कार्ड एंट्री खरं म्हणायला गेलं तर. जाऊया मॅचकडे. अर्थातच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय रुपेश गवळी पाहायला मिळतोय. पहिला बॉल, सलामीची जोडी विक्रम आणि त्याच्या स्वरूपात आपण पाहतोय विराज. ही जोडी मैदानात आहे. एकीकडे आपण पाहतोय विक्रम महाराज तोरवे आणि त्याच्या जोडीला जर पाहायला गेलं तर अगदी विराज आहे. एक सध्या फळी बदलली आहे खरं म्हणायला गेलं तर गणेगाव टीमने, आणि त्या फळीचा फायदा घेण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर पहिला बॉल रुपीच्या माध्यमातून डॉट आलाय. टार्गेट मात्र सेट केलंय 44 धाबसंख्येचं. चांगला फटका, अगदी नजाकत, मादक सौंदर्य क्रिकेटमधलं पाहायला मिळत आहे. विक्रमच्या माठमधून येतोय स्वीपर रिजनचा हा चौकार. सुरुवात चांगली केली होती रुपेशने, परंतु तदनंतर आता बॅटिंगने चांगली सुरुवात विक्रमच्या बॅटमधून पाहायला मिळते. श्रीवीरा बीड टीम सुद्धा उपस्थित झाले. सर नक्कीच जाऊया आपण मॅचकडे, परंतु त्या अगोदर याच विभागामधील आणखीन एक गोड आवाज शिवम लोभी यांचं आगमन या ठिकाणी झालंय. खऱ्या अर्थानं आज ते इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील, परंतु उद्याच्या रात्रीमध्ये जरूर या स्पर्धेमध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून जोडले जातील. त्यांचं सहर्ष स्वागत. शुभेच्छा असतील तुम्हाला तुमच्या मॅचसाठी. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. यस, अगदी उभरता सितारा समालोचक जगतातला शिवम लोभी जरूर आपल्याला उद्याच्या स्पर्धेमध्ये, उद्याच्या नाईट स्पर्धेमध्ये जरूर पाहायला आवाज त्यांचा ऐकाल. परंतु जाऊया मॅचकडे. इथे रुपेश गवळी गोलंदाजी करतायत. चांगला बॉल पुन्हा एकदा, परंतु लाईन चेक केली जाईल आणि इथे पंचांचा जमिनी समांतर हात पाहायला मिळतोय. अवांतर धाव मात्र धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. चुका होता कामा नये, कारण पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं की अगदी 4 षटकांचा खेळ झाला. एक तुटपुंजी धावसंख्या मी तर म्हणेल यावेळी बी टीमच्या धावफलकावरती आली होती,
परंतु विशाल या गोलंदाजाने त्या धावसंख्येला दिशाहीन गोलंदाजी करत असताना उंची दिली आहे. आणखी एक वाईट. रुपेश मात्र मैदानात सातत्यपूर्ण चुकी करताना दिसून येत आहेत. इथे सुद्धा वाईटच्या मारण्यात अतिरिक्त बोनस धावफलकावरती. लो स्कोरिंग मॅच जरूर पाहतोय आपण, कारण 4 षटकांचा विचार करायला गेला अगोदरच्या इनिंगमध्ये तर कमतरता होती, परंतु इथे हा 5 षटकांचा खेळ जरूर पाहायला मिळेल, कारण या 5 षटकांमध्ये जवळजवळ 44 धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे. ते गणेगाव टीमला सातत्यपूर्ण तो प्रयत्न आहे, परंतु इथे त्या चुका रुपेशला बॅकफुटवरती जरूर घेऊन जात आहेत. मैदानात फार मोठ्या चुका घडल्या तर मात्र परतीचा प्रवास करावा लागतो क्रिकेटमध्ये, हे रुपेशला जाणणं फार गरजेचं आहे. घुटना टेक और तमाशा देख. विक्रमच्या बाटमधून येतोय मोठा फटका आणि या फटक्यामध्ये दिसलाय तो मात्र पहिला झटका, तो मात्र गणेगाव टीमला. कमान डेज आहे. टी शर्ट वरती आज 4 पाय नंबर आहे, काहीतरी समीकरण असणार. चर्चा करू आपण सातत्यपूर्ण. परंतु रुपेश गोलंदाजी करत होते आणि अशा परिस्थितीत वाईटचा मारा सातत्यपूर्ण करत असताना मात्र इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झाला. अगदी घुटना टेक आणि तमाशा देख, स्वतःचा तमाशा जरूर केला, परंतु मी तर म्हणेल विक्रम महाराज फार चांगली कामगिरी सध्या मैदानात करत होते. बॉल आला होता परंतु त्याला फक्त लांबी देण्यात मात्र त्यांना अपयश आलं. टायमिंग प्रॉपर होतं परंतु फटका फसला आणि यावेळी मात्र त्यांना परतीचा प्रवास करावा लागलाय. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. पहिला आदरा बसलाय, परंतु वन डाऊनच्या विकेटवरती किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश आपण पाहतोय फायर करतायत सध्या. चांगला फटका यावेळी किशोरच्या बॅटमधून ऑफ रेझनचा, परंतु इथे मात्र एक शांततापूर्ण एक धाव धावफलकावरती येते. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅचचा विचार करायला गेलं तर अगदी कमी धावसंख्येवरती रोखला गेलाय, परंतु इथे अजूनही बराचसा खेळ बाकी आहे. चांगला फटका यावेळी आलाय विराजच्या बॅटमधून, दमदार षटकार, ठोक डेज आहे. थँक्यू. धन्यवाद क्या डीजे बात है. मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी सन्माननीय समीरजी दुर्गे साहेब उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील A1 जोडी चषक 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. यस, षटकार आलाय. विराजने मात्र त्यांचं स्वागत जरूर केलंय. खणखणीत दणदणीत षटकार. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे धाव घेण्याचा प्रयत्न, फंबल पाहायला मिळालं. आणि काय घडतंय मैदानात, वेट अँड वॉच. पंचांकडे मात्र सगळ्यांच्या नजरा आणि इथे मात्र धाव कंप्लीट झाल्याचा पंचांचा निर्वाळा जरूर पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा समाप्ती पथावरती आलाय आणि टोटल जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 14 आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानीनंतर.
14 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. हॅलो हॅलो. 14 धावा धावफलकावरती लागल्यात एका विकेटच्या नुकसानीनंतर. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज रवी. बडी मछली जाल में फस गए. अगदी फार मोठं जाळं विणलं गेला. जिथे षटकार आला होता त्यावेळी गोलंदाज होता तो मात्र रुपेश, परंतु नंतर मात्र थोडंसं एंड बदलला गेला आणि विराजला मात्र परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय गोलंदाज रवीने. पहिल्याच बॉलवरती झटका दिलाय. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. फार चांगला संघर्ष पाहायला मिळत होता, परंतु इथे मात्र अगदी आगीचे गोळे ओतण्यासाठी तयार झालेला हा फलंदाज विराज पाहिला. परंतु यावेळी रवी जसा गोलंदाजीला आलाय आणि त्याने दाखवून दिले की जरी धावा पहिल्या इनिंगमध्ये आमच्याकडून कमतरतेत आल्या असल्या तरी या गोलंदाजीच्या जीवावरती हा सामना आम्ही जिंकण्याचा प्रयत्न जरूर करू. जसा पहिला सामना ई गटातला आपण पाहिला होता, जो मात्र पळसदरी आणि त्याच्या विरोधात सांडशी टीम ती 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र पळसदरी टीमने एक विजयी पताका झळकवली होती. पहिल्या बॉलवरती विकेट आल्याच्या नंतर एक कॉन्फिडन्स लेवल जरूर रवीची वाढले असेल, परंतु यावेळी 1-2 डाऊनच्या विकेटवरती फलंदाज नितेश. सावध पावित्रा. अगदी फार मोठं जाळं रवीने विणलंय खरं म्हणायला गेलं तर हरकत नाहीये. संघर्ष सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. मी मगाशीच म्हटलं की या ठिकाणी बी टीम सातत्यपूर्ण प्रयत्न करणार की या सामन्याला आपल्याकडे खिचून आणण्याचा, आणि तसाच प्रयत्न पाहायला मिळतोय रवीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, एक फिल्डिंगची जबाबदारी, व्यूहरचना ज्याला म्हटली जाते ती मात्र पार पडली जाते. चांगला बॉल, तेज तर्रार, गतीवरती वेगावरती मित्रमंडळी स्वार झाले आणि यावेळी डॉट बॉलची संगता. हा बीडकरांचा उत्साह वाढला जातोय यात कोणती शंका नाहीये, कारण आपल्या परिसरातली ही स्पर्धा आहे, त्यामध्ये खेळण्याचा एक आनंद वेगळाच असतो आणि तसाच प्रकार आहे, कारण अगदी बीड हाकेच्या अंतरावर आहे या ठिकाणावरून. फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 15 आकड्यावरती. पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाही आहे, परंतु विराजच्या पारीचा त्याने अंत जरूर केला. आणि तदनंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर इथे आता 4थ्या बॉलवरती 1 धाव आली आहे. A1 जोडी चषक, अर्थातच घर बसल्या प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा StarTennis.in माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच टिंकू लोबी सगळ्यांना विनंती करेल की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. चांगला फटका किशोरच्या बॅट मधून येतोय, परंतु इथे ऐन मोक्याच्या वेळी वाजली गेली एका घंटा, कारण महत्वपूर्ण विकेट आता तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळेल. वेट अँड वॉच फटका जरूर सजवला होता. जी चुकी विक्रम महाराजांनी केली तीच चुकी आता किशोरनी सुद्धा मैदानात केली आहे आणि इथे मात्र तशाच पद्धतीची विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट.
यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. अनिश्चिततावरलेला खेळ, अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट. कारण बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की फक्त धावा कमतरतेत आहेत आणि यावेळी सहजरित्या गणेगाव टीम या धावसंख्येचा पाठलाग करेल, परंतु आता मात्र चित्र बदललं. चांगला फटका आहे यावेळी, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, प्रयत्न केला गेला, प्रयत्नांना यश जरूर आलं नाही मी तर म्हणेल, परंतु इथे 2 धावा कंप्लीट होतील. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय प्रमोद, ज्याच्या बॅटमधून या 2 धावा येत आहेत आणि धावा संख्या 2 षटकांच्या अंती पाहायला मिळते ती मात्र 17 आकड्यावरती. 17 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत. येणारे 18 बॉल. अठरा बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र तुतू मायम आहे. डोंट टीम मीटिंग. चला प्लीज विनंती आहे बी टीम. खरं म्हणायला गेलं तर पहिला यस टायमिंग लावा, काही हरकत नाही, लागलं गेलंय टायमिंग. 20 मिनिटात जर पहिली 4ही षटके झाले नाहीत तर मात्र 5व्या षटकामध्ये एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये असेल आणि तो तोटा फार मोठा होईल. अजून पहिल्या फेरीतले 2 सामने बाकी आहेत. म्हणजे विचार करा, 12च्या आतमध्ये कमीत कमी पहिली फेरी संपली तर सामने आवाक्यात येऊ शकतात. अन्यथा मग आहे कोंबड्याची बांग तेवढीच ऐकायला मिळेल. मग रुपेश येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिलं स्पेल हाताळलं होतं रुपेशने आणि तिथे त्याने धावा खर्च केल्या होत्या 14 आणि अशा परिस्थितीत रुपेशवरती जबाबदारी पुन्हा एकदा आली आहे. येणारी 3 षटके आणि 27 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटक 9च्या सरासरीने आता धावा कुटायच्या आहेत. फलंदाज समोर आहे तो मात्र नितीश. नॉन स्ट्रायकर एंडवरती प्रमोद. अनेक स्पर्धा या बॅटरने गाजवल्या, परंतु पाहूया तितकाच धुरंधर गोलंदाज समोर आहे, तो सुद्धा रुपेश. रिव्हर एंड कडून मारा करतोय. इथे काय घडलंय, फलीची कडा मला वाटते घेतली आणि तदनंतर लॉंग स्टॉप रिजन कडे बॉल ट्रॅव्हल झाला. बॉल जातोय तो मात्र नितीशच्या बॅटमधून 4 धाब्यांसाठी चौकार. चव्वेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना 23 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. तमाम प्रेक्षक आपण पाहतोय, कारण याच परिसरातील आज दादा संघ आपल्याला या मैदानात पाहायला मिळत आहेत. सिंगल जरूर रोटेट केली आहे. सिंगलच्या मदतीने 24 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. 13 बॉल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे.
सामना फार अटीतटीचा आहे. प्रेशर थोडं क्रिएट झालंय आता स्वर्गीय रोहिदास तिकंडे 11 गणेगाव टीम वरती. हा बॉल फार काही सांगून जाईल कारण समोर आहे तो फलंदाज लेफ्ट हँडेड प्रमोद. रुपेशच्या गोलंदाजीचं कौतुक जरूर करावं लागेल. चौकार खाल्लाय पहिल्या बॉलवरती आणि सुंदररित्या कमबॅक. हवाई हल्ला क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे बॉल चौकारात बहुतांशी कन्वर्ट. फार मोठी चुकी. ही चुकी मात्र आता बी टीमला बॅकफुटवरती जरूर टाकेल. हा चौकार मी म्हटलं होतं की हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. इथे मॅच टर्न होण्याची चान्सेस होते कारण असं वाटलं होतं की झेल होईल तिथे कॅरी राहिला नाही. त्यानंतर बॉलला बॅकअप आलं परंतु ते बॅकअप येता येता बॉल चौकारात कन्वर्ट झाला. या 4 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 28 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि आता 16 धाव संख्येची गरज आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय अजयजी जाधव यांचं आगमन झालंय. आपणास सुद्धा विनंती आपण सुद्धा मंचावरती या. कर्जत तालुक्यातील ते सुद्धा नामवंत पॅकर आहेत. आता त्यांनी कोणती टीम पॅक केले माहित नाही. महेशजी जाधव यांना विनंती की आपण सुद्धा मॅच मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. महेश क्षीरसागर या आपण मंचावरती. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आतिश. ज्या आतिशने मैदानात ती जी चुकी केली होती बॉल कॅरी करायचं होता एकाच धावेवरती रोखायचं होतं तिथे त्याने 2 धावा दिल्या होत्या. गोलंदाजाकडून ही चुका होणं फार महाग होतं ठरतं. परंतु या ठिकाणी आपण जाऊया मॅचकडे. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती 16 धाव संख्येची. स्ट्राईक वरती आहे नितीश. चांगला बॉल तेज रफ्तार अगदी गोलंदाजीतला वरचष्मा मैदानात ठेवलाय. फटका चांगला आहे परंतु यावेळी बॉल जाईल तो मात्र 6 धावांसाठी षटकार. बऱ्याचशा तिकंडीच्या माठमधून मोठा फटका जरूर आलाय कारण ज्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा बॅटर आहे. परंतु इथे हेच चुकलं अतिशचं. थोडा बॉल त्याने पहिला ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. यशस्वी सुद्धा झाला. सक्सेस मी तर म्हणेल केलं. परंतु तदनंतर अगदी पुढ्यात बॉल फेकलाय आणि सरळरित्या त्याच फटक्याला जिथे नितीश तिकंडीचा तो फेवरेट शॉट मी म्हणेल अगदी आलाय. सहजरित्या लगावला. षटकारात त्याने कन्वर्ट केलाय. 6 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली 34 या आकड्यावरती. समीकरण थोडं बिघडलंय आता. येणारे 9 बॉल आणि 10 धाव संख्येची आवश्यकता आहे. खराब चेंडूची सातत्यपूर्ण नितीश वाट बघत असतो परंतु यावेळी मात्र मित्र म्हणेल आतिश आता या सामन्याला तुम्हाला युटर्न देण्याची संधी आहे. बी टीमला जर पुढे न्यायचं असेल तर तितकीच भेदक आणि काटक गोलंदाजी. स्विचिट केलं गेलं. अगदी मी तर म्हणेल फटका सजवला तो मात्र नितीश तिकंडेने आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. टोटल पोहोचली 38 या आकड्यावरती. 38 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स.
ब्रॉन्झ 4 व्हीलर घेतली आहे. मनस्वी त्यांचं सुद्धा अभिनंदन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कलेक्शन चुकलं मी तर म्हणेल. वेल पार अचूक होती आणि इथे पंचांचा 1 शॉटचा इशारा. 1 शॉटचा इशारा. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले ती 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र या ठिकाणी 6 बॉल शिल्लक आहेत आणि करायच्या आहेत त्या मात्र 5 धावा. कुठे आली कुठे हा प्रश्न जरूर निर्माण झालाय कारण सातत्यपूर्ण विकेट. त्यानंतर आपण पाहतोय येणारे 6 बॉल आहेत आणि 5 धावसंख्येची गरज आहे. सामना पार अटीतटीचा आहे. चला स्पीडअप करा प्लीज. ऑफिशियल डोंट वेस्ट टाइम तशी सूचना करा. चांगला फटका आणि इथे मॅच होतीये फिनिश. प्रमोदच्या बॅटमधून हा विजयी षटकार. वेल प्लेड. दोन्ही टीमचं कौतुक. अगदी गणेगाव टीम या ठिकाणी विजयी झाले. विजय टीमचं अभिनंदन आणि स्वर्गीय सुनील 11 बी टीम आपलं गोड गोड कौतुक. आणि जाऊया फ्रान्सकार मंचावरती समोर आले आणि मॅचच्या शुभ मुहूर्तावरती. आणि पहा त्या गाडीची सगळ्यात पहिले ओपनिंग जर साईडच्या सीटवरती कोण पाहायला मिळत असेल तर ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय रुपेशजी घारे, बाबू घारे जरूर पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी तसं त्यांचं प्लॅन आहे. 2 वर्षांपूर्वी प्लेअर ऑफ टुर्नामेंटसाठी काही नव्हतं म्हणजे होतं परंतु फरक होता. यावर्षी बाईक आहे. पुढच्या वर्षी बाबू गारेंच्या मनात आलं तर सांगू शकत नाही. 4 व्हीलरसुद्धा ते प्लेअर ऑफ टुर्नामेंटसाठी ठेवू शकतात किंवा असू शकते यात काही शंका नाही आहे. ते मनात ठरवलं तर काही करू शकतात.